तुम्हाला जर कमी साहित्यात झटपट असा मटणाचा रस्सा बनवायचा असेल तर या पद्धतीने हा मटणाचा रस्सा एकदा नक्की करून बघा. जास्तीचे मसाले न वापरता फक्त अर्ध्या तासातच हा झणझणीत तर्रीदार असा झटपट मटणाचा रस्सा तयार होतो. रस्सा दाटसर केल्यामुळे भाकरी भातासोबत खायला एक नंबर असा लागतो. आवडला तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. मटण रस्सा करण्यासाठी इथं मी पाऊण किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण मटणाला हळद आणि मीठ लावून घेऊ. तर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. हळद मीठ मटणाला चांगलं लावून घेतल्यानंतर 10 मिनटं हळद मिठामध्ये मटण मुरत ठेवू. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ किंवा वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा मी तेल घेतलेला आहे. यामध्ये आता एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरलेला घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ. जास्त असा लालसर परतायचा नाही. थोडा सोनेरी रंगावरती परतून झाल्यानंतर अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालू आणि कांद्यासोबत चांगलं लालसर असं सुकं खोबरं भाजून घेऊ. तर कांद्यासोबत सुकं खोबरंसुद्धा मी चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये एक छोट्या आकाराचं टोमॅटो उभा चिरलेला घालू. त्याचबरोबर 8-10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे घालू. खड्या मसाल्यांमध्ये दालचिनीचा तुकडा, 2 चक्री फुलाच्या पाकळ्या, 2 लवंग, 1.5 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा जिरं घालू आणि टोमॅटो मऊसर होईतोपर्यंत परतून घेऊ. तर थोड्या वेळानंतर टोमॅटो चांगला मऊसर असा झालेला आहे. मसाला आपला तयार झालेला आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे. यामध्ये आता मुठभर कोथिंबीर घालू. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मसाला चांगला बारीक असा वाटून घेऊ. तर मसाला तयार झालेला आहे. तर मटण रस्सा करण्यासाठी कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल घेऊ. तेल गरम झाल्यानंतर तयार केलेला मसाला किंवा तयार केलेलं वाटण घालू आणि मसाला आता चांगला 3 ते 4 मिनटासाठी चांगला परतून घेऊ. तर मसाला चांगला कडेनं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. मसाला चांगला परतून घ्यायचा म्हणजे मसाल्याचा कच्चा वास रश्श्याला लागत नाही आणि रस्सासुद्धा मस्त असा चवीला लागतो. मसाला परतून घेतल्यानंतर यामध्ये मी आता 4 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा मटण मसाला, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे. आता लाल तिखट आपण चांगलं परतून घेऊ. तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट तुम्ही वापरू शकता. मसाल्यासोबत लाल तिखट मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये हळद मीठ लावलेलं मटण घालू आणि मसाल्यासोबत मटण चांगलं परतून घेऊ. 2 ते 3 मिनटं मटणाचा कलर बदलतोपर्यंत मटण चांगलं परतून घ्यायचं. तर मटण मसाल्यासोबत परतून घेतल्यानंतर गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि 2 ते 3 मिनटासाठी हे मटण चांगलं वाफेवरती शिजवून घेऊ. बारीक गॅस करूनच झाकण ठेवायचं म्हणजे मटण भांड्याला लागत नाही किंवा कुकरला लागत नाही. तर 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. मसाल्यासोबत मटण थोडं वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे. थोडं चमच्याने मिक्स करून घेऊ. यामध्ये आता आपण गरम पाणी घालू. तर तुम्हाला जेवढा हा रस्सा घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. मी हा रस्सा जास्त घट्ट किंवा पातळ असा बनवणार नाही, त्यामुळं साधारण 2 ते 2.5 ग्लास होतील इतपत मी पाणी घातलेलं आहे. थोडा दाटसर असा रस्सा बनवणार आहे. कुकरमध्ये मटण शिजवत आहोत त्यामुळं जेवढा रस्सा हवा आहे तेवढंच पाणी घाला, म्हणजे जास्त पातळ असा रस्सा होत नाही. आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बारीक करून कुकरचं झाकण लावू आणि बारीक गॅसवरती कुकरच्या फक्त 3 शिट्ट्या करून घेऊ. म्हणजे मस्त मटण मऊसर असं शिजतं आणि झटपट असा मटणाचा रस्सा तयार होतो. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त झणझणीत तर्रीदार असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. अगदी कमी मसाले वापरून कमी साहित्यात हा झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार होतो. दाटसर असा हा मटणाचा रस्सा गरम गरम भाकरी भातासोबत खायला तर एक नंबर असा लागतो. मटणसुद्धा चांगलं मऊ असं शिजलेलं आहे. कुकरमध्ये बनवल्यामुळे फक्त अर्ध्या तासातच हा झटपट मटणाचा रस्सा तयार होतो. तर तुम्हाला जर कमी वेळेत झटपट मटणाचा रस्सा बनवायचा असेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.